नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, वरसे जलसर आले सरसर, वरसे जलसर आले सरसर, मल्हाराचे स्वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे. कविवर्य बाबू बोरकरांची पावसाची कविता आठवावी अशा प्रकारचं बाहेरचं ओलेत वातावरण. सकाळी 6:30 पावणे 7ला जेव्हा विद्यानिधी कुटुंबासाठी मी निघालो तेव्हा लक्षात आलं रात्री पाऊस पडून गेला होता. हे खिडकी बाहेरची पानं सांगत होती आणि मला कविता आठवली बोरकरांची. पाऊस रात्री होऊन गेला, पाऊस रात्री होऊन गेला, झाडा माळावर सोन्याचं ऊन, अजून माती कोवळी ओली, पाना पानातून कालची धून. पाना पानातली कालची धून जशी मला त्या पानावर सापडली त्याप्रमाणे या प्रांगणात मी आलो. अगदी बरोबर 8:15च्या सुमारास त्याच वेळेला स्वागतासाठी अगदी समोर हातात घेऊनच माझ्या उभे असलेले आदरणीय संजीवजी मंत्री साहेब, त्यानंतर लगेच आलेल्या आदरणीय साधारण मॅडम, आता ज्यांचा परिचय झाला आणि ज्या दोघांनाही वाकून मी नमस्कार करतो असं आदरणीय मेहता दाम्पत्य. खरंच गुरुवारी आहे, त्यांच्या रूपाने तेजस्विता काय असते ती मला इथे कळली आणि शिखर असा वाटावा असा क्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष कापरासाहेब. या सगळ्या कुटुंबात मी येण्यापूर्वी मला खूप नवल वाटलं आणि आनंद वाटला की अरे अजूनही अशा प्रकारचे उपक्रम असणाऱ्या शाळा महाराष्ट्रात आहेत. सोमवारी तुमचं विद्यालय सुरू होणार आणि आज शनिवारीच तुमचं पोट उत्तम इडली वडा सांबार आणि गच्च भरून टाकलं. कुणाला चहा, कुणाला कॉफी. आणि आदरणीय संजीवजी तर इतकं अगत्य तुमच्याशी इतक्या प्रेमाने वागत होते की मी थोडंसं नम्रपणे सांगेन की तुम्ही जपानमध्ये पाहिजे होते. भारतात हा आनंद आहे, पण जपानमधल्या माणसाची जी नम्रता आहे ती सुद्धा संकोच वाटावी इतकी तुमची नम्रता. बरोबर, साधी गोष्ट आहे की मी म्हणलं की पावसाळी कोरड्या वातावरणात जरा मला कोरड पडते घशाला, मला पाणी हवं. मला कुठे दिसत नव्हतं तांब्या पाणी, तिथे पाण्याच्या बाटल्या होत्या. म्हटलं कुठल्या तरी वेगळ्या सेवकांना सांगा, मी आहे ना, हे घर आपलंच आहे. मी त्यांना म्हटलं आपण घरातल्या इतर मंडळींना पण काम करते. ही नम्रता फार दुर्मिळ आहे. आणि हा उपनगर शिक्षण मंडळाचा संस्कार. आदरणीय अध्यापक मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी माझा मूळ विषय सुरू करण्यापूर्वी सांगतो की पुष्कळदा अशा एखाद्या छान कुटुंबात आपण आहोत. हे बाहेरच्या माणसाला अधिक कळतं, पण सतत इथेच राहिल्यामुळे इतकंच चटकन तितक्या पटीनं जाणवत नाही. पण मी मित्र म्हणून सांगू, भाग्य कळण्याचं पण भाग्य लागतं. आणि त्यामुळे ते भाग्य आपल्याला आहे त्याचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आलो आणि या ठिकाणी वातानुकूलित सभागृह आतमध्ये शिरताना थोरले मंत्री साहेब की ज्यांचं दर्शन आता अरूपात घ्यावं लागतंय. एक 6-7 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मलखांबाचं त्यांचं प्रेम, क्रीडाविषयक त्यांचं प्रेम आणि त्यांची संस्था घडवण्याची
पोटतिडीक 90 ओलांडूनही मला इतकी अचंबित करणारी होती की त्यांच्या 90 पुढे त्यावेळीची माझी नुकतीच येणारी 60 सुद्धा अधिकच 61 झाली, कारण ते इतके तरुण वाटत होते. आणि तोच वारसा आज पुढची पिढी सुरू ठेवते याचा आनंद आहे. नाही तर मंत्री असं म्हटल्यानंतर काळजी वाटते अण्णावामुळे, कारण मंत्री नगरसेवक ही नावं आता पूर्वग्रह दूषित झाली. पण संजीव साहेब, तुम्ही दूरध्वनीवर पण मला बोलला, साधना मॅडम तुला बोलल्या की आम्ही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आधीच्या दिवशी आम्ही हा उपक्रम करतोय. तुम्हाला भेटल्यानंतर माझ्या बऱ्याच चिंता मिटल्या, पण नाहीतर चिंता कुठली असती माहितीये, सांगूनच टाकतो कारण गप्पा मारतो. तुम्हाला भेटण्याआधी मला चिंता होती की पुष्कळदा अशा तऱ्हेचे वक्ते जेव्हा येतात आणि शाळेचा एक उपक्रम म्हणून जेव्हा त्यांना आणलं जातं आणि तुमच्यावर लादलं जातं, तेव्हा शिक्षक वर्ग खाजगी कानात काय बोलतो, पहिल्याच दिवशीला एक पकवडा. ही आमची मुंबईची भाषा. मंत्री साहेब काळजी करू नका, त्या विषयावर मी येणार आहे. लगेच नाही सुरुवात करतो. ताटातला गोड पदार्थ थोडा नंतर. पण असं वाटतं अनेकदा, आणि अनेकदा तसं होतंही. आदरणीय साधना मॅडम, होतं काय माहितीये, पुष्कळदा हा माझा अनुभव आहे, कारण मी नक्कीच इतरांपेक्षा अधिक वर्ष या पेशात काढले. जवळजवळ 40-42 वर्ष मी अध्यापन केले. हो, आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तर बारीक बारीक गावांच्या मध्ये, शाळांच्या मध्ये, संस्थांच्या मध्ये खेडोपाडी मी वावरलो आणि गेलो. तिथे माझा हा वरचा चष्मा मी काढून ठेवलेला असतो आणि आतला कुतूहलाचा चष्मा उघडलेला असतो. माझ्या असं लक्षात येतं की पुष्कळच्या शाळेमध्ये जी माणसं बोलावली जातात त्यांचा शाळेशी काही संबंधच नसतो. त्यांना शिक्षणाशी, अध्यापनाशी, अडचणींशी काही देणं घेणं नसतं. अनेक ठिकाणी मी जिथे होतो तिथे पण तसं व्हायचं. आणि शिक्षकांना पहिल्या 2-3 मिनिटात कळतं लगेचच, अरे पोलिओ डोस कसे घ्यावेत हे सांगणारा माणूस आज आणला, इत्यादी इत्यादी. असं तुम्हाला वाटू शकेल असं मला वाटलं होतं. परंतु खाली चहापान करताना तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याजवळ आला, हसला, या ठिकाणी ग्रंथदिंडीच्या वेळेला मी आलो होतो, ती ओळख तुमच्या डोळ्यात दिसली. आणि काही तर मध्यमवयीन शिक्षिका येऊन मला म्हणाल्या आणि त्याने मी सुखावलो. त्या म्हणाल्या, सर अजून काही फारसा बदल नाही हो तुमच्यात. त्याचा आनंद होतो आम्हाला. स्त्रियांना फक्त आवडतं असं नाही, पुरुषांना पण बरं वाटतं की तुम्ही अजून फारसे बदलला नाही. याचा अर्थ मी असा घेत नाही की 10 वर्षापूर्वी मी असाच होतो. गमतीचा भाग सोडा. परंतु खालूनच ती मैफल सुरू झाली. ध्रुवपद गाण्याचं खाली सुरू झालं आणि पहिल्या कडव्यात पहिल्या मजल्यावर आपण बसलो. आनंदा माझा इतका छान सन्मान केला. शाल, श्रीफळ, अनेक गोष्टी मला दिल्या. मुळामध्ये मी श्रीफळ दिले की नाही बघत असतो, आणि नाही दिलं तर जाताना मी संस्थेने दिले म्हणून बाहेरून घेऊन जातो. त्याचं कारण वेगळं आहे. उद्या रविवार आहे ना. आमच्याकडे सखू नावाची एक घरकाम करणारी बाई, मी हॉलवर बसलोय आणि ती माझ्या बायकोला, माझी बायको तिला म्हणते, सखू आज रविवार जरा नारळ ठेवून ठेव. आणि सखूनी
घडलं. मी या दोन महानुभावांच्या समोर सांगतोय, सरस्वती देवीच्या समोर. त्यामुळे विश्वास ठेवा. बायको म्हणाली नारळ खवळून ठेव, आज रविवार आहे. ती म्हणाली वहिनी साहेब, कवापासून तर मी नारळ शोधून राहिले. लई दिवसात दादांचे कार्यक्रम झालेले दिसत. मेघना साहेब, तुमच्या पुढे मी बघताय. आता परीक्षा मॅडमनी सांगितलं इतकी गाणी अमुक चित्रपट, पण आमच्या सखूच्या दृष्टीने मी नारळवाला. पण इतका मी उत्तम नारळवाला आहे की मी कधी माझ्या व्याख्यानाचं खोबरं होऊ देत. म्हणूनच नवीन पिढी घडवताना हे सूत्र घेऊन बोलणार आहे, तरी पण ते चांगल्या अर्थाने पकवणे, शिजवणे अर्थ. कारण पकलेली गोष्टच रक्तात रूपांतरित होते, अर्धकच्ची नाही. पण इतका माझा सन्मान केल्यानंतर माझ्याकडनं काहीतरी एक मुंबईच्या शब्दात रिटर्न गिफ्ट पाहिजे ना. त्यामुळे मी माझं नुकतंच 4थ्या आवृत्तीत प्रकाशित झालेलं स्वामी विवेकानंद तेजातून तेजाकडे हे विशेषतः स्वामीजींनी विद्यार्थ्यांना आणि अध्यापकांना 150 वर्षापूर्वी जे सांगितलं ते आज कसं उपयोगी आहे ते मी आजच्या भाषेत, हे चरित्र नाही आहे, त्यांनी जे निरूपण केलं वेगवेगळ्या विषयावर ते मी माझ्या पद्धतीने मांडले आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो. पण 4थी आवृत्ती आज मराठी पुस्तकाची येणं हेच आहे, अवघड आहे. तर ती आवृत्ती मी आदरणीय संजीव साहेबांच्या सुंदर अशा शुभ कार्यक्रमाला स्वाधीन करतो की माझ्यातर्फे म्हणून. पण हे पुस्तक त्यांना दिल्यामुळे बाहेर ठेवलेली पुस्तकं न घेता, सर मला द्या का 2 द्याल का 2 दिवसासाठी म्हणू नका सर, कोणाला देऊ नका, त्यासाठी पुस्तकं जाणार नाही. आणि हल्ली मी न संभवता सांगतो पुस्तकाविषयी. याचं कारण असं की शिक्षकांच्याकडे माझी पुस्तकं जावीत असं मला वाटलं तर काही चुकीचं नाही. पापड आणि लोणच्याची जर टेबल असती तर जाहिरात नाही करायला. पण आपल्या ललित गद्याची, कवितांची, आपल्या हितगुजाची जर असतील तर सांगावं लागतं. त्यामुळे नक्की तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. एकच सांगतोय की लेखकाला घरी घेऊन जाण्याचा तो एक सुंदर उपाय. मित्र, खरं म्हणजे दोन्ही हात मोकळे ठेवून उभ्या असलेल्या माईकवर बोलायची मला सवय. कारण देहबोली महत्वाची. माझ्या कानात त्यांनी अडकवायचा प्रयत्न केला, हेडफोन काय हेड माईक काय म्हणतात, पण मला ते असं उगीच दवाखान्यात ऍडमिट केले आणि सलाईन लावले असं वाटतं. पण मी काही फोनवर मला स्टँड माईक पाहिजे बोललो नाही. कारण आपण काय मला पाणी लागणारे बोलतो का? शाळा इतकी जुनी म्हटल्यावर स्टँड माईक असतोच हे मी गृहीत धरलं. त्यामुळे माझी थोडीशी एक 5% पंचायत झाली. कारण समोर आपले मुद्दे असतात, हात मोकळे असावे लागतात. तर पुढे आणखी 5 वर्षांनी जर मला बोलावलं तर नाही घ्यावा किंवा माझ्या द्यायच्या असलेल्या मानधनात कपात करून नवीन आणा. कमतीचा भाग सोडा. मित्र, सगळ्यांचं मी स्वतः हार्दिक स्वागत करतो. कारण सोमवारपासून एक नवा उत्सव पुन्हा एकदा विद्यानिधीत संपन्न होतो. पुन्हा एकदा जवळजवळ अगदी पूर्ण माझं पाठांतर किंवा स्मरण नसेल, पण 70 वर्ष ही काही कमी नाही आहे. 7 दशकं जवळजवळ ज्या संस्थेने
महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात माणूस घडवण्याची क्रांती केली, त्या शाळेच्या, त्या विद्यानिधी कुटुंबाच्या शालेय वर्षाची 2025 ची सुरुवात आज माझ्या बोलण्यापासून व्हावी, हा सरस्वतीने दिलेला प्रसाद आहे. त्यामुळे सर्व ज्ञानशाखांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, इथले सगळे पर्यवेक्षक, अध्यापक, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काही कर्मचारी पण इथे प्रेमाने उपस्थित आहेत. आणि मला वाटतं या सगळ्या अध्यापकेतर कर्मचाऱ्यांशिवाय संस्थेला चव नाही. माझ्या सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे आमचे शिपाई दादा असतात. आमच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात हिराबाई नावाची एक सेविका होती. आपल्या विषयाला सुरुवात झाली बघा, कशी झाली तुम्हाला कळले. ते हिराबाई ज्या होत्या ना, त्या चहा जेव्हा करायच्या, आम्ही वर्गणी काढायचो, तो चहा अजून घ्यावासा वाटत अजून. आणि आपल्याला टीचर काय म्हणतात ते, जलचर भूचर सगळे टीचर, थोडा चहा मध्ये मध्ये लागतो. मी एकदा हिराबाईनं म्हटलं, मावशीना मला आवडेल आहे. मावशी, इतका अप्रतिम चहा तुम्ही कसा काय करता हो? बघा, कॉलेजच्या सेविका, कर्मचारी त्या जरा संकोचल्या, बुजल्या. मला म्हणाल्या, दवणे सर, येताना मी माझ्याकडची घरची वेलचीची पूड आणली. म्हटलं, वेलचीची पूड तर आमच्या पण घरी आहे, पण तरी पण तुमचा चहा खूप वेगळा होता. हिरा मावशी जे बोलल्या ना, त्या वाक्यावर मी त्यांच्यावर एक लेख लिहिला, त्या रिटायर्ड झाल्या. त्या काय म्हणाल्या, म्हटलं कसा होतो इतका चांगला वेलची आणि साखर चहाची पावडर तर सगळे घालतात. त्या म्हणाल्या ना, तुम्ही सगळे प्रोफेसर वर्गात जाऊन तास तास बोलता घसा फोडून, तुम्हाला आराम मिळावा ना, म्हणून त्याच्यात मी माझं छटाकभर मन घालतो. एक शिक्षकेतर कर्मचारी स्त्री, त्यात मी छटाकभर मन त्यात घालते असं म्हटल्यावर डोळे माझे ओलावले. मी त्यांना नमस्कार केला. नमस्कार काही पदाला करायचा नसतो, माणूसपणाला करायचा. आणि त्यामुळे अशी जी सगळी मंडळी इथे आहेत, काही येतील जातील, काही ना काही इतर काही वेळा आहेत, काही शिक्षक उठतील येतील, या कौटुंबिक संमेलनामध्ये आज आपण आलोय. आणि नवीन पिढी घडवताना म्हणताना तुमच्या मनात अनेक प्रकारच्या शंका, संशय आणि काही मुद्देही आले असतील. आपण मगाशी बोलताना, प्रास्ताविक करताना मॅडम सुटपुट टीका होईना मला एक सूत्र दिलं, खाली बोलतानाही आपण दिलं, ते म्हणजे आव्हान आहे नवीन. त्या नवीन आव्हानाकडे पण मी येणार आहे. पण मी आपल्याला सांगेन स्वागत करताना की तुम्ही ज्याप्रमाणे आज याची तयारी केली, त्याप्रमाणे आज आणि उद्या तुमची विद्यार्थी पण तयारी करणार आहेत वर्गात पिढीची. तुम्ही आज केलीत, काल केलीत, आणि या सगळ्यांतून मी गेलोय. 14-15 जून झालं की तेव्हा माझी आई होती या विश्वात. आणि कॉलेजच्या पहिल्या दिवशी, कॉलेजला जाण्यापूर्वी त्याच्या आधी 2 दिवस आधी मी दरवर्षी आळंदीला जायचे. स्वतःच हे सांगू नये मला कळतंय, एवढं माझं भानावर आहे, पण तरीही एक शिक्षकांचं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे असं मानल्यामुळे मी तुम्हाला सांगेन, त्याच्यातून काही सूत्र मिळते का पहा. आळंदीला जायचो मी आणि माऊलींच्या समाधीवर माझं मस्तक घासून
त्या समाधीस्थ चिरंजीव संजीवन माऊलींना सांगायचो, माऊली 2 दिवसांनी मी पुन्हा या वर्षी वर्गात जाणार आहे. तुमच्यावर माझी इतकी कृपा हो की माझ्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून घडवण्यासाठी तुम्ही मला प्रेरणा. आता इथे तुम्ही केवळ ज्ञानेश्वर माऊली इतकंच नका धरू, तुमची श्रद्धास्थानं वेगळी असतील, असू द्या. मी प्रतिकात्मक माझ्याविषयी बोललो, तुमचं श्रद्धास्थान की वेगळे असेल. पण मित्रमैत्रिणींनो, आपला जो व्यवसाय आहे ना, त्या व्यवसायाची खोली आणि विस्तार हा तुमच्यातल्या सगळ्या ज्येष्ठ आणि मध्यमवयीन अध्यापकांना कळले आहे की श्रद्धा आणि मूल्य, व्हॅल्यूज, याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या स्वतःच्या वागण्यात आणि बोलण्यात तशा प्रकारचं मांगल्य तेव्हाच येतं की जेव्हा कुठेतरी आपल्या बोलण्याची मुळं ही त्या श्रद्धास्थानाच्या चरणाशी. बघा तुम्ही, आई मला हातावर साखर द्यायची, मी नमस्कार करायचो आणि आईला म्हणायचो, आई आज पुन्हा मी कॉलेजला जातो. 35-40 वर्ष वय पुढे गेल्यानंतर सुद्धा मी कॉलेजलाच जात होतो. तुम्ही तर आणखीन तरुण आहात, मी शाळेत चालतो. आणि सगळ्यात तरुण आणि अवघड म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक भाग्य. पण अशा तऱ्हेने नवता येण्यासाठी मुळात आपण घरातून कुठे चाललोय याचं आतून आपल्याला भान आलं की आपल्यात बदल व्हायला सुरुवात. विख्यात गायिका आशा भोसले, त्यांनी माझी अनेक गाणी गायली, जीवलगा वगैरे चित्रपटांची. त्यांच्या वयाच्या 85व्या वर्षी काय 90 असेल मला माहिती नाही, 85 पुढे गेलं, अजून 88 असतील. तेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली जाहीर. समोर 10,000 विद्यार्थी होते, विद्यार्थी नव्हे, समोर 10,000 रसिक होते. आणि अशा 10,000 रसिकांपुढे आशा ताईंची मुलाखत घेताना मी त्यांना प्रश्न केला, ऐका, हे आव्हानच आहे, वीज म्हणतेय, बाहेरची वीज गेली पण आतली वीज जागी. बाह्य गोष्टी मला खरं त्रास व्हायला पाहिजे ना, एवढ्यांची एकदम विना ध्वनिक्षेपक बोलायचं. तेव्हा मी तर अजिबात त्यांनी स्थिर आहे, कारण मी शिक्षक. मित्र, अशा वेळेला मी विचारलं, आपल्याशी संबंधित आहे, की आशाताई, तुम्ही वयाच्या 90 पण 22 वर्षाच्या प्रीती झिंटाला कसा काय आवाज देता, राणी मुखर्जीला कसा देता, 80-85 वर्ष होऊन गेलं, तुम्हाला कसं शक्य होतं? आशाताई सटकन म्हणाल्या, ज्या वयाची नायिका त्या वयाची मी होती. हे उदाहरण इथे देण्याचं कारण असं की मी MA आहे, मी डॉक्टरेट आहे, मी MSc आहे, MCom आहे, मी अमुक अमुक आहे. हे सगळं जे काही विद्यापीठांनी मला दिलं ते सगळे मुकुट बाजूला ठेवून त्या वर्गात आपल्याला त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या वयाचं होऊन जाणं ही मुळात कला. मी माझं वय घेऊन गेलो तर मुलं उभं राहतील एक उपचार म्हणून. पण मित्रमैत्रिणींनो, तो उपचारच असेल, आदर नसेल, फॉर्मॅलिटी असेल, फक्त यायचं आणि मग गुड मॉर्निंग इत्यादी.
मग 2-4 मुलं पुढची उभी राहतात आणि मागची जी असतात उंच मुलं मागची ती बसतात. पण अरे आपल्या पाटील मॅडम आले, आपले कदम सर आले, आपल्या कांबळे मॅडम आले, आपले जोशी सर आले, पुन्हा भेटले 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी. आणि तो जो हर्ष त्यांच्या चेहऱ्यावर जो दिसला पाहिजे तो आपण आधी काय देतो त्यांना थोडे वाटत नाही, त्याला बंद पडायची सवय आहे. असो तर मुद्दा आपला असा आहे, आपण हा प्रयोग करतोच. तुमच्या चेहऱ्यावरचा जो एक फ्रेशनेस, जो टवटवीतपणा आहे ना, तो मला हे सांगतोय की तुम्ही त्या अध्यापनाचा आनंद घेत आहात, घेताच आहात. तुम्ही जर तो घेत नसता तर तुमचे चेहरे वेगळे असतात. काही जणांचे चेहरेच असे असतात, डावी दाढ दुखल्यासारखे. होय, चेहऱ्यावर कुठलंही कुतूहल नाही. आम्ही डोंबिवलीला राहत असताना आमच्या शेजारी गृहस्थ होतो. त्यांना तुम्ही काहीही सांगा, काही, ते एकच वाक्य नेहमी असं म्हणायचे, काही सांगा, येतो होणार था. म्हणजे आकाशातून पांढरा हत्ती आलाय असं सांगितलं तरी चेहऱ्यावर सुरकुती नाही, येतो होणार. 10-15 वर्षानंतर वयाच्या वार्धक्याने त्यांनी जग सोडलं. मला कोणतरी बातमी सांगितली आल्यावर की ते गेले. मी एवढंच म्हटलं, आता इतका कुतूहल शून्य माणूस जर अध्यापनाच्या पेशात गेला, काहीच कुतूहल नाही, काही नाही. म्हणजे मार्च महिन्याचे पाठ्यपुस्तक बंद केलं ते आता एकदम 15 जूनला उघडलं. मग ते धूळ झटकण्याची सुद्धा काळजी घेतली नाही. अशा व्यक्तीचा चेहरा लगेच कळतो. समाजातल्या इतर घटकांचं सौंदर्य ब्युटी पार्लरवर ठरत असेल, पण तुमच्या माझ्यासारख्या शिक्षकांचं सौंदर्य ब्युटी पार्लरमध्ये. आपल्या कामाचा आनंद, आदरणीय सत्यनारायण साहेब, आपल्या कामाचा आनंद हा चेहऱ्यावर दिसतोच. अत्यंत आनंदाने स्वयंपाक करणारी गृहिणी, अतिशय आनंदाने भाजी आणणारे बाबा, गृहस्थ, अतिशय आनंदात आहा मेथीची जुडी सुद्धा आणतील तर असं वाटेल पुष्पगुच्छ. चेहऱ्यावर कटकट. काय कटकट भाजी सांगितली तेव्हा भाजी प्रभू होते, आता आम्ही फक्त भाजी. तर तो कंटाळा पण भाजीत उतरतो. माझ्या जिवलग मित्र मैत्रिणींनो, नुसता 1 तारखेचा 2 तारखेचा 3 तारखेचा आनंद आले काय? आठवं कमिशन केव्हा? कमिशनची चर्चा अगदी नियमाने, पण मिशनची मात्र असं जिथे घडतं, हा उपदेश नाहीये, असं जिथे घडतं दुर्दैवाने तो कंटाळा सुद्धा नव्या पिढीत संक्रमित होतो. त्यामुळे या 100-125 जणांमध्ये चुकून कुठेतरी असं कोपऱ्यात कुठेतरी या प्रकारच्या वृत्तीचा चुकून असेल तो नक्कीच नवा होतो. कारण निवृत्त होताना जो प्रवृत्त होत जातो तो जातो. शिक्षणाची निवृत्ती नसते. मी जेव्हा VRS घेतली, माझ्यापेक्षा इतरांनाच काळजी, आता उद्यापासून काय करणार. पण मी आज सांगतो या ठिकाणी
केवळ लेखक, कवी आणि वक्ता असल्यामुळे नाही, मुळात मी अध्यापक असल्यामुळे सरस्वतीच्या कृपेनं मी निवृत्त झालेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत त्या सरस्वतीने मला कसा घालू दिवस ही निराशा दिलीच नाही. याची काळजी घ्या. ही आत्मस्तुती नाहीये तर तुम्हाला वाटेल की तुम्ही लेखक, कवी, गीतकार होता, तुमचा वेळ बरा येईल. नाही, या पेशाने मला इतकं भरभरून दिलं, हा व्यवसाय इतका भरभरून देतो, पण ते भरभरून दिलेलं भरभरून घेण्यासाठी आपल्या दोन हाताची झोळी खोल आणि मोकळी पाहिजे, हातात चाळण नको. मी मुद्दाम उदाहरण देईन एका फार प्रचंड लेखकाचा मोठे आणि योगच इतका चांगला की कालच, अगदी काल त्यांचा स्मृतिदिन होता आणि ते विख्यात लेखक म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंच्या आत्मकथनातील, आचार्य अत्रेंच्या आत्मकथनातील एका प्रकरणाने मला माझ्या वयाच्या 13व्या वर्षी एका प्रकरणाने मला दिशा दिली. खरं सांगू मित्रांनो, मला कधी हा प्रश्नच पडला नाही मी काय होऊ, मी कोण होऊ. कारण योग्य वयात पुस्तकं दिली आई वडिलांनी, अगदी योग्य वयात. आणि आचार्य अत्रेंचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव तुम्ही मनात कोरून ठेवा, मी कसा झालो. मी कसा झालो, अप्रतिम पुस्तक. त्यामधलं एक महत्वाचं प्रकरण आहे की ज्याने मी प्रभावित झालो आणि त्या प्रकरणाचं नाव आहे मी शिक्षक कसा झालो. त्याच्या पहिल्या परिच्छेदातल्या एका गोष्टीचा मी उल्लेख करतोय. कृपया तुम्ही तो उल्लेख काळजीपूर्वक ऐकावा आणि मला प्रार्थना करतो. आचार्य अत्रे दिग्गज लेखक, नाटककार, श्यामच्याई या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अनेक नाटकांचे नाटककार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्राचे भाग्यविधाते, शिल्पकार. त्या आचार्य अत्रेंनी शिक्षक कसा झालो मध्ये काय लिहिले? अत्रे म्हणतात, आयुष्यभर मी जे वेगवेगळे क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील अनेक प्रयोग आयुष्यभर केले त्याच्या मुळाशी माझा शिक्षकी व्यवसाय. आता हे ऐकून तुम्हाला त्वचेच्या ऐवजी रेनकोट असेल काही वाटणार नाही, पण रेनकोट नसून जर तुम्हाला त्वचा असेल तर तुम्ही थरारून जाल. कारण ही पोटेन्शियलिटी, मी नाईलाजाने इंग्रजी शब्द मध्ये मध्ये वापरतो कारण आता उलट झालंय. पूर्वी इंग्रजी शब्द कळत नसे म्हणून मराठी वापरायला लागायचे. आता ही सवय मला बाहेरच्या वातावरणाने लावलंय, तिकडे मी नंतर येईन. दुर्दैव आहे, बरं मराठी असेल तरी पण नंतर श्रोते म्हणतात चांगलं बोललात पण काय बोललात, डोक्यावरून गेलं. आता किती खाली जायचं म्हणजे त्याच्या खाली त्याचं डोकं आहे, ते बाहेर कळत नाही. पण इथे मी विद्यानिधीत असल्यामुळे मला ती काळजी. तुम्ही सगळे उत्तम वाचक आणि उत्कृष्ट शिक्षक आहात हे तुमच्या प्रतिसादावरून कळतंय. मला सांगायचं हे की इथे जे आता पुढचं वर्ष सुरू होत आहे त्याची थीम तुम्ही इतकी छान घेतली आहे, मध्यवर्ती कल्पना, की तुम्ही स्त्री शक्तीचा आविष्कार घडवणार आहात अनेक सोहळे. अहिल्याबाईंच्या शौर्याला, धैर्याला आणि दूरदृष्टीला मानवंदना करत तुम्ही कधी जिजाऊ विषयी बोलाल, कधी श्यामच्याई विषयी बोलाल, कधी झाशीची राणी असेल, कधी मादाम क्युरी असेल, कधी हेलन केलर असतील. बघा तुम्ही
तुम्ही तिथे म्हटल्याबरोबर मला वाटलं की मी जर या ठिकाणी संजीव साहेबांनी नेमलेला किंवा त्यांनी सुचवलेला शिक्षक असतो तर मी काय बरं केलं असतं. कारण प्रयोग मुलांवर आपण नंतर करतो. मागचे पुन्हा उच्चारतो, तुम्ही ऐकले आणि मी थोडं मोठ्याने बोलतोय पण मला बेसावत नाहीये. पण मला सांगायची इंटेन्सिटी उत्कंठा लक्षात घ्या. आपण प्रयोग मुलावर नंतर करतो, आधी प्रयोग आपण स्वतःवर आणि तो स्वतःवर प्रयोग आपण करत गेलो ना, स्वतःवर आपोआप त्याचं फुललेपण, त्याचं बहरलेपण, याचा उपयोग नव्या पिढीला होतोच. आपल्याला किती होतो मी स्पष्ट सांगतो. जिवलग मित्र म्हणून माझ्या आयुष्यातल्या अनेक व्याख्यानांचे विषय मला अध्यापनामुळे मिळाले. माझ्या लक्षात आलं की अरे वर्गात मला शिकवायला काय आलं, पसायदान, 9 ओव्यांचं पसायदान. 3 तुकड्या होत्या माझ्याकडे आणि मुलं इतकी एकाग्र होऊन ऐकायची. ज्याप्रमाणे तुमच्या शाळेमध्ये कष्ट करणारी, काम करी, उपेक्षित समाजातली, अभावग्रस्त अशी मुलं आहेत, त्याच्यामुळेही अधिक दुर्बल घटक माझ्या कॉलेजमध्ये. आणि या ठिकाणी थोडं आत्मचरित्र सांगायला हरकत नाही. तुम्ही नक्कीच त्यासाठी आनंदाने माझं कौतुक करा की मी मूळ महाविद्यालयात लागण्याआधी माझा उगम कशात आहे तर मी रात्र शाळेतलं शिक्षक आहे. तेव्हा ते मॅडम रात्र शाळेतल्या अनुभव या विषयी मला बोलायला बोलतो. शाळा श्रीफळ लिहू नका बघ, इतके अनुभव अफाट. तेव्हा मी काही इतका लेखक नव्हतो असा, नंतर जेव्हा गती आली. पण माझ्या लक्षात आलं की अरे मी वर्गात नाही शिरत, मी निखाऱ्यांच्या शेतात. आता तुमच्या दिवसामध्ये पण ती स्थिती आहे. दिवसा पण रात्रच आहे की परिस्थितीची. आज इथला नेहरू नगर परिसर आणि हा तो सगळा भाग आहे, हमालांची मुलं आहेत, भाजीवाल्यांची आहेत, कामगारांची आहेत, कष्टकऱ्यांची आहेत, व्यसनी लोकांची आहेत. अरे ही सगळी निखारे येतात तुमच्याकडे. मी पण ते पाहिले. एकदा मी माझ्या वर्गात शांतपणे झोपलेले विद्यार्थी पाहिले. शांतपणे झोपतो, एकदम शांत. माझ्याकडे काही चुकले नाही, काही कामाला सांगायला लहान करावं तर तुला अडचण सांगितली मला ही आहेच, पण त्यात आपण निपटून नाही. आता मला सराव लागतो. संध्याकाळी तिकडे माझा कार्यक्रम आहे, तिथे जर स्टँड माईक असेल तर मी सांगेन हँड माईक. तर माझ्या वर्गात ना शांतपणे झोपलेला मी विद्यार्थी पाहिजे. विद्यार्थी काय करतात माहितीये, तुम्हाला माहितीच असतं की ती वळून वळून पाहत होती त्या मुलाकडे. कशासाठी? माझं लक्ष जावं. माझं पण वय तेव्हा किती माहितीये, 21-20. मी MA पण नव्हतो झालो, BA ला होतो. तो वेगळा विषय, इथे बोलायचा विषय. नाही तर तुम्ही धंदा म्हणा सगळा विषय फार बोलला, पण तपशील दिला मी बघ. म्हणजे मी 20 वर्षाचा आणि समोर 30 वर्षाची, हे मी पाहिलं. कसं घडतं असं होतं. सगळी मुलं म्हणत होती डोळ्यांनी तो झोपलाय. झोपत असेल. बहुतेक शिक्षकांनी काय केलेलं होतं, वरा रे वरा कडक तुम्ही काय काढते गाव काय खाऊ असंच केलं होतं.
माझ्याही तासाला तो झोपतो. सगळ्यांना न्याय समान. दौड्यासर म्हणून काही जागणार नाही. झोपलो. मी काय म्हटलं माहिती तर मुलांना उरलेले आहे, हरकत नाही. माझ्या व्याख्यानामुळे जनजागृती होत नसेल पण शांत झोपतो ना, झोपू द्या ना. ऐकला म्हणजे किस्सा आणि मी माझी साधना सांगतो. तर बेल वाजली आणि तो खडून जागा झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर तो गिल्ट ते सगळं चेहऱ्यावर दिसत. बघा मला काय म्हणायचं त्याच्यातून. मुळारंभाचे जे धडे आहेत त्याच्यातून आपण कसे घडत जातो घडले. मी काही नाही बघितलं आणि स्टाफ रूम मध्ये नाईट कॉलेजची स्टाफ रूम म्हणजे पण एक लेखाचा विषय. स्टाफ पण नव्हता आणि रूम पण नव्हता, काही नव्हतं. काही खुर्च्यांना क्वचित पाय होते. चहाच्या कपाचे कान बशीच्या खाली लपलेले होते. मुलांसारखी शाळा भांडूपची कस्तुरी नाईट कॉलेज. मी का मधल्या सुट्टीत मी पेपर वाचतोय काहीतरी आलेला आणि समोर एक सावली. म्हटलं कळलं मग सर व्हेरी सॉरी. म्हटलं कशाबद्दल. तुमच्या तासाला मला झोप लागली म्हणून. मी म्हटलं तेव्हा तर मी असं काही आज बोलतोय किंवा काहीतरी चातुर्य आलं थोडंसं कला येते तेव्हा मी असं खडबडीत बोलतो ना, अगदी खडबडीत. खडबडीत असतं अधिक छान गुळगुळीत पण सच्चेपणा बनचुकीपणा नसतो. आणि मी प्रयत्न केलाय आजच्या क्षणापर्यंत मला बनचुकी व्हायचंच असं नाही. खडबडीत मी इथे उभं राहून असा खरखरता आवाज काढून असंच बोलायचं का नाही. मला तुमच्याशी संवाद साधायचा ना. मी बोलीन रागवीन बोलीन मी काही करीन. मी शीर्षासन घालीन मी खुर्चीवर उभं राहीन. पण जाताना बाहेर जाताना माझे श्रोते हृदयाच्या आत गेले पाहिजे. त्या विद्यार्थ्याला मी म्हटलं सॉरीचा अंत पाहू बाळा मला एक सांग. 99 मुलं जागी राहतात. हे 100 मुलं त्याचं वृद्ध. 99 मुलं जागी राहतात आणि एक विद्यार्थी तुझ्यासाठी झोपतो. याचा अर्थ मी अजून एका विद्यार्थ्याबाबत कमी पडतो. मी रागावून बोलत नाहीये. मी कसं शिकवू म्हणजे तू जागा राहशील. प्रयोग मी मनापासून विचारलं. आजही माझी ती सवय आहे. तुम्ही अनेकांनी भाषण ऐका कुठे जा तुम्ही अनेकांनी ठेवली असतील मला लक्षात. मला तिकडे जर कोणी सुद्धा जर डोकं दुखत असेल तर मी सांगतो बाम वगैरे लावा आराम करा या मला कळलं. कारण आपल्याला काय प्रेम करायचं असतं श्रोत्यावर ना. एक कार्यक्रम करायचा घड्याळी चला असं नाही. शिक्षक आहोत ना पुढे आहे. मी कसं शिकवू म्हणजे तू जागा बस. त्याचे डोळे ओढावले तो म्हणाला सर तुमचं शिकवणार काय म्हणून नाही झोप आली. तेवढे सर मला झोपच मिळत नाही. घरी जाताना जाईपर्यंत मला भांडूपूर वळायला जाईपर्यंत 11 वाजता. जेवून झोपेपर्यंत 12 होतात. 12-12:30ला मी झोपतो आणि 3:30ला उठतो आणि 400 घरात मी दुधाची लाईन 7-7:30ला आल्यानंतर मी पेपरची लाईन टाकतो आणि 9ला येतो नाश्ता करतो आणि मी एका हॉटेला वेटर आहे 15 रुपये रोज मिळतो. तो पण पूर्ण नाही. कब्बाची फुटली तर मालक पैसे कापतो आणि शिवाय काम पडतो. सर तरी मला शिकायचं आहे कारण माझे वडील बीपीटी मध्ये हमाल आहेत आणि त्यांनी मला सांगितलं तुझ्या वयाचं असताना मी शिकलो नाही.
म्हणून माझी ही गत झाली. तू शिक, काहीतरी शिक. सर माझं स्वप्न आहे बाबा जिथे हमाली करतात त्याच ठिकाणी मला ऑफिसर म्हणून. आता मला तुम्ही सांगा मनापासून ही सगळी घटना ही ही माझी आणि त्याची राहू दे का? मी लिहिली तर शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत ती घटना पोहोचली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही तेव्हा टाळ्या वाजवाल, त्या मुलांमुळे सुचलेला त्याच्यावरचा लेख मी लिहिल्यानंतर त्या लेखाची निवड पाठ्यपुस्तक मंडळाने केली आणि 8वीच्या पुस्तकात 10 वर्ष तो लेख अभ्यासात. मी श्रीमंत आहे असं लेखाचं नाव होतं त्या. आता बदललं पुस्तक, आता बदललं. मग तुम्ही म्हणा का सांगितलं मी प्रसंग? त्याचं कारण असं, घडवताना घडत जाणं, ते घडत जाणं मुलांनी बघणं, याच्यातच मुळात एक निर्मिती आहे. विद्यार्थ्यांना पण कळतं, वाचून आलेत मॅडम, आज अधिक गृहपाठ चांगला करून आलं सर. मुलं बोलणार नाही 5वी 7वी 8वीची, मी बोलतोय तसं, पण मनात त्यांना कळतं की तयारी केली. हे आपलं आहे, हे आपलं संचित आहे, पुरावा नाही. हे सगळं बघायला ना प्राचार्य, ना सुपरवायझर, ना तुमचे संचालक अध्यक्ष हे कोणी तपासायला नाही. इथे आपणच आपली तपासणीत असतो. आपल्यात अंतर्मुख असण्याचं एक लालपेन हातात नाही की मी कुणीतरी पाहताय म्हणून करतोय का मलाच वाटतं की हे वेगळं केलं पाहिजे. मग अत्रेजी मला म्हणाले पुस्तकातून की मी जे आयुष्यभर प्रयोग केले त्याचं कारण अध्यापन. 100-125 तुम्ही जण आहात, त्यात 25 लेखक असतील, काही कवी असतील, काही चित्रकार असतील, काही गायक असतील, काही सायंटिस्ट असतील, काही उत्तम शेतकरी असतील, काही चांगले व्यापारी. इतकं सगळं बोलतोय ते काहीतरी तुम्ही आहातच. ते सगळे जे तुम्ही आहात ते नखशिखांत आपण जेव्हा आपल्या विषयाच्या खिडकीतून देतो तेव्हा तो घडल्यानंतर आधी आपण घडत जातो. पुलंचं एक छान वाक्य मला आठवतं, तुम्हाला तर आवडेलच. एक तर पुलं आवडते, पु ल देशपांडे, आणि त्यांचं वाक्य पण आपल्याला आवडेल. पुलंनी असं म्हटलंय की माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो, ऐका वाक्य कसं वाटतं ते तुम्ही अशी बोला नंतर. माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो तेव्हा लोकांना वाटतं माळ्याने झाड फुलवलं, पण खरं तर झाडानेच माळी फुलवली. त्या वाद बघा ना, हे वाक्य ऐका. विद्यार्थी जेव्हा तुम्हाला रस्त्यात भेटल्यानंतर सर तेव्हा तो वागतो, उंच तुम्ही होतो. खरं आहे ना, तुमचे अनुभव आहे ते. आज इथे अनेक तरुण शिक्षक शिक्षिका आहेत, त्यांचे अनुभव आहेत. आणि मी का सांगतोय माहितीये, काही वेळा काय होतं माहितीये, काही चैतन्यमय आणि उत्साही जणांना उदास करणारे पण काही आपल्याला असतातच. समजा मी काहीतरी प्रयोग करतो कॉलेजमध्ये, छान, कुठलाही 1 पैसा कॉलेजला न घेता वर्गात आणखीन थांबतोय, काही प्रयोग करतोय. मग काळजी भाऊ मित्र असतात आपले, काळजी भाऊ. तेवढे सर एवढं कशाला करता तुम्ही, तुमच्यामुळे आम्हाला करावं. एवढी काळजी. आणि पुढे म्हणतात तुम्हाला कळते का सर मॅनेजमेंट काय करते तुमच्यासाठी, तुमच्याबद्दल कळतंय का? मला माहितीच नसतं मी किती बावळट. म्हटलं काय करतंय, तुम्हाला वापरताय मॅनेजमेंट, तुम्हाला वापरताय. तुमच्या ओळखीने लेखक आणता, किती कवी आणता, कमी मानधनात आणता, तडजोड करून आणता, तुम्हाला वापरताय. पण त्याही वयात माझं उत्तर असायचं उपयोगी म्हणून वापरताय.
माझा उपयोग संपला आणि संपला. जे भांड उपयोगात तेच लख आणि त्यातच दूध तापतं आणि साई. जे भांड माळ्यावर आराम करत त्या भांड्याला तेव्हा वाटतं काय इतर भांडी शी, अरे रे त्या परातीत कणिक आहे, अरे तो तवा बिचारा गरम होतोय, तो काढता उलटला जातोय, मी कसं आराम. पण काही दिवसांनी गृहिणी म्हणते सगळी वरची भांडी गंजले, आता जेवण. मग मित्र मैत्रिणीनो, माझ्यावर तुमचं प्रेम असेल तर मला कौतुक सांगा, गंज चढलेली भांडी व्हायचं का वापरातली लखलखीत. मी माझ्या पुरतं ठरवलं, मी मनापासून सांगतो. उपदेश समजू नका, काही गोष्टी नाही पटल्या हे म्हणतात आहे. मी जर बोललो समजा तासभर तर कदाचित 20 मिनिटाचं नाही पडणार. तुम्ही म्हणाल नंतर चहा घेताना हे सगळं ठीक आहे पण आजच्या काळात शक्य नाही. आउटडेटेड. मला माझ्या वर्गात ह्याच्यात म्हणायची टॉपिकमध्ये सर तुमच्या व्हॅल्यूज आता आउटडेटेड आहे. पण मी सांगायचो मूल्य म्हणजे व्हॅल्यूज कधीही आउटडेटेड होत नाही. हजारो वर्ष पुढे गेली तरी दीप प्रज्वलन करूनच शुभारंभ होतो. कधी असं होईल का प्रवीण दवणे आले आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दिवे विझवून होईल. ते ज्या दिवशी होईल तेव्हा काळोखाला पांढरा रंग म्हणतात. त्यामुळे असं जर चुकून कोणी असेल एखादं नसेलच की देवाला प्रार्थना पण असलंच मी अंदाजाने बोलतो तर त्यांनी ना स्वतः मार्ग करू नये. पण दुसरा कोणी काय करत असेल तर त्याचा प्रवाह अडवून त्याचं डबकं करू. कारण डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजावंश. आपला पेशा इतका छान आहे. पुढे जाताना मी म्हणेन की आज 2025 साली बोलताना ही नवीन पिढी घडवताना चॅलेंजेस आव्हानं तरी कुठली आहेत. काही ना पटतील, काही ना नाही, काही ना अजून सुचतील. काही जण संपल्यावर म्हणतील सर याच्याबद्दल बोलायला हवं तर मी एवढंच म्हणेन पुढच्या वर्षी सगळं कसं बोलणार. पण मी एक सांगेन हा धक्कादायक तुम्हाला वाटतं. भाषाच हरवलेल्या पिढी पुढे बोलावं लागतं. आय रिपीट, मी पुन्हा बोलतोय. मी इंग्रजी मराठी हिंदी उर्दू बद्दल बोलत नाहीये. अभिव्यक्तीची सक्षम भाषा असणारी पिढी बाहेरच्या माध्यमांमुळे आणि सामाजिक ग्रस्ततेमुळे आता जवळजवळ कुठून सुरुवात झाली मला कळत नाही. इतक्या खोल काही आपल्याला दुर्बीण घेऊन जाता येत नाही. पण तुम्हाला 2 गमती सांगतो मी घडलेले. तुम्ही म्हणून काय सांगताय, काही तरुण शिक्षक म्हणतील पण लपेट म्हणतात म्हणू द्या. पण दुर्दैवाने घडलंय. मागे ते हे होतं मराठी भाषा दिन. मराठी भाषा असली की कोणाची बोलायला बोलवतात. मला एका अक्षा नावाच्या महाविद्यालयातल्या बाईचा फोन आला. सर आमच्याकडे तो लँग्वेज आहे मग शांतपणे प्रत्येकाचा आहे वेगळा तरी व्यक्त होईल. तुम्ही एखाद्या कवीवर बोला ना पॉईंटवर. मराठी वाङ्मय मंडळ आहे. एखाद्या कवीवर बोला पॉईंटवर. म्हटलं बालकवीवर बोलू का बालकवी. त्यांनी काय म्हणावं बालकवी नको जरा मोठेच कवी. बालकवी जळगाव जवळ रेल्वेचा रूळ ओलांडताना तेव्हा गेले. हे जर त्यांनी आज ऐकलं असतं एकदम वाजवली. कुठे कमी उपनगरात एका शाळेचा एकदा फोन आला. सर विवा शिरवाडकरांवर बोलायला तुम्ही याल का.
कुसुमाग्रज दिन मला माहिती. मी गंमत केली म्हणजे शिरवाडकरांवर बोलत नाही, कुसुमाग्रजावर बोलतो. पटकन ते गृहस्थ म्हणाले, कुसुमाग्रजावर नंतर किंवा बोल. आणि गंमत म्हणजे महाविद्यालयात मराठीचे अध्यापक असलेले होते. मी सगळ्यांकडे अपेक्षा करत नाही, मला काही इतर भाषांना माहिती नसेल, मला अपमान नाही करायचा, पण येला शिकवणारा एखादा अध्यापक त्याला कुसुमाग्रज आणि शिरवाडकर एक आहे हे जर माहिती नसेल तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी ही पिढी आजी होती. म्हणून म्हटलं आज आपल्या पुढची आव्हान येते, ते एक आव्हान म्हणजे ऐका, भाषाच नाही व्यक्त करण्याची. कुठल्या भाषेत म्हणजे हिंदी इंग्लिश मराठी नव्हे, एक भाषा हृदयाची असते तीच नाहीये. इतकी मख्ख आणि मठ्ठ हे परिस्थितीबद्दल बोलत नाही. ऐका ऐका, जाऊ द्या, लक्ष करा. हे परिस्थितीबद्दल बोलत नाही, हे मनस्थितीबद्दल बोलतोय. कारण माहितीच नाही, ग्रंथालय असतात, पुस्तकं असतात, वातावरणच नाही. तुम्ही आणि मी पण चाळीतच वाढलोय ना. शाळेमध्ये असताना मला विचारायचे विद्यार्थी, प्रवीण तुमचं वन रूम किचन की टू रूम किचन? मी सांगायचो ऑल रूम किचन. तिथेच आई स्वयंपाक करायची, तिथेच पलंग, तिथेच आजोबांचं डेस्क, त्याच्यावरच मी लिहायचो शाळेत असताना. पण मला ना ती ऑल रूम किचन जी खोली आहे ती आजही अभिमानास्पद वाटते. कारण त्या कौलारू एका खोलीत मला राजमहाल वाटायचा. कारण त्याही परिस्थितीत माझी आई मला वि स खांडेकर वाचताना दिसत. हे मी मुद्दामून सांगतोय. माझ्या वडिलांनी जे अत्यंत टोकाचे निष्ठावंत स्वयंसेवक, ऐका ऐका, बाकीचे बाहेरचे व्यक्ती एवढे त्रास देत नाही, तुम्ही व्यक्तीचा प्रत्यय घेऊ हो जरा. वडिलांनी मला माझ्या 10व्या वर्षी 2 पासबुक दिली. मला म्हणाले, पासबुक घे, आयुष्यभर तुला कमी नाही पडत. आजही सकाळी ती पासबुक उघडून घ्या. एका पासबुकाचं नाव श्री ज्ञानेश्वरी आणि दुसरं श्री दासबोध. हे सांगण्याचं कारण तुला काय आहे? पालक हरवलेली पिढी आहे. चॅलेंज कुठलं आहे, आव्हान कुठलं आहे? कृपया माझ्याकडे तुम्ही, मी सांगतो ते मुद्दे पहा की भाषा जशी नाहीये तसे पेरेंट्स, पालकच नाहीये. आता एखादा असं म्हणेल, असं काय म्हणतात की अनाथ थोडी आहेत, ते अनाथ आहेत का? आई वडील असणं वेगळं आणि पालक असणं वेगळं. का वाद येतो? कसं वाद? म्हणून नाही, नसलेला आवाज परवडतो तसं काहीतरी एक होऊन जाईल ना. नाही ऐका, मी म्हटलं त्यांना की आई वडील असणं वेगळं आणि पालक असणं वेगळं. थोडी धागा जोडून घ्या, तुटलेली लिंक. आई वडील पालन करतात, नीट घ्या लक्षात. मग आजचे आई वडील पालन करत नाहीत का? करतात. मॅगी हवी मॅगी, पिझ्झा हवा पिझ्झा, बर्गर हवा बर्गर, कोक हवा कोक, पॉकेटमध्ये पाहिजे पॉकेट. कितीही जरी आर्थिक गरिबी असेल तरी इतकी श्रीमंती आली असेल. म्हणजे माझ्याकडचा मोबाईल तरी 6,000 असेल, पण माझ्या गरिबांच्या गरीब विद्यार्थ्याचा मोबाईल आयफोन असतो. 15,000 किंवा 50,000 असतो. मी पाहिलंय आणि त्याला सवलत मिळते हे पण मी पाहिलंय. मित्रांनो, आई वडील असणं वेगळं आणि पालक असणं वेगळं. आई वडील पालन करतात देहाचं, कुक्कुट पालन, शेलिका पालन, मनुष्य पालन नाही म्हणत, पालन होतं जनावरांचं, पोषण होतं
माणसं. आज मला अध्यापक मित्रमैत्रिणींनो खरंच सांगा, शिक्षणातलं पोषण मूल्य आपल्याला पुन्हा द्यायला नको का? आपलं नाही का काम? कोणाचं काम आहे हा? उपदेश नाहीये. सगळ्या आपल्या अडचणी मला माहिती आहेत, त्याविषयी मी बोलायला काही शिक्षणाधिकारी म्हणून आलो नाही, गट शिक्षणाधिकारी म्हणून नाही आलो. शाळा बाह्य कामे, अमुक निवडणुकांची कामे, तो त्रास, अमुक तक्ते, बी तक्त्यात, ते तक्त्यात, याच्याविषयी बोलायला नाही आलो. मला एवढंच म्हणायचंय की त्या पिढीचा काय दोष आहे? काय दोष? इकडे आई वडिलांना फक्त टक्के कळतात, टक्के, फक्त टक्के. काही करून 55 95 हो द्या, काही हो, काही करा, म्हणजे टक्के पूर्ण पाहिजेत आणि माणूस अपूर्ण. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, ज्या विद्यानिधीचे आणि ज्या उपनगर शिक्षण मंडळाचे आपण कुटुंबीय आहोत, त्यांचे जे संस्कार आहेत त्याच्यामुळे मला बोलण्याचं धाडस होतंय. इतरांचं मला माहिती नाही. आपण ज्या प्रयोगशाळेत काम करतो, विद्यानिधी शिक्षण संकुल नावाच्या ज्या प्रयोगशाळेत आपण काम करतोय, आपल्याकडनंच अपेक्षा असणार नाही, कोणाकडे? आणि त्यामुळे भाषा हरवलेली पिढी त्याला एक तरी जगण्याची भाषा. कदाचित माझं बोलणं प्रॅक्टिकल किंवा तितकं व्यवहारी आहे मला माहिती की नाही, पण तुमचा विषय कुठलाही असो, कुठलाही, थोडा वर्ग बोलता ठेवा. बोलता प्रत्येक डोळ्यांशी बोला. आणि पुष्कळदा असं होतं की उत्तर येणाऱ्यालाच आपण प्रश्न विचारत राहतो आणि संकोचणारा मुलगा वर्गातल्या वर्गात वैचारिक अनाथ होतो. आई ज्याप्रमाणे अपंग मुलाला अधिक जवळ घेते पोटाशी, तसं वर्गातल्या दुर्लक्ष करणाऱ्या, अलक्ष करणाऱ्या अशा थोड्या उदास मुलाला जर आपण मैत्रिणी जवळ घेतलं ना, तर 15 दिवसात त्याचे डोळे चमकतील, गाल चमकू लागतील आणि तृणपातासारखा तो उंच होईल. त्यावर दवबिंदू नक्की पडेल. होतं, उगीच म्हणत नाही. माझ्या वर्गात एक उंचीने खूप लहान मुलगी होती आणि प्रेझेंट देताना ती जेव्हा प्रेझेंट म्हणायची, पण चावलट मुलं काय करायची, मुद्दामून अशी बघायची, मुद्दामून टीव्हीत बघितलं. पण मी सांगतो, ठरवून तिला मी इतकं महत्व देत गेलो, इतकं महत्व, मुद्दामून तिला ये, बोल, कर प्रयत्न, हा मुद्दा घे, बोल. शेवटी काही दिवसानंतर तिच्याबद्दलची उंचीची, तिची न्यूनगंडाची भावना गेली, मुलांची चिडवण्याची इच्छा केली आणि मध्ये काही दिवस निघून गेले, वर्ष गेली. माझा कार्यक्रम होता कोसबाडला, कोसबाड अनुताई वाघांची जी संस्था आहे तिथे. शिक्षकांच्या पुढे ती निळी साडी आणि शिक्षक आणि एक छोटी मुलगी आली. सर ओळखलं का? म्हणजे ओळखलं ना, मी असं नाही बघितलं तुझ्याकडे, असं बघते आता. हो सर, तुम्ही तेव्हा मला प्रोत्साहन दिलं म्हणून मला त्या टीचर भाव. हे होऊ शकतं म्हणून म्हटलं आपण प्रयोगशाळेत आहोत हे मानून पुढे जा. पुढे जाताना मी सांगेन, भाषेचं जसं आव्हान आहे त्याप्रमाणे अत्यंत महत्वाचं, आणि तुम्ही लगेच सहमतच व्हाल, आणि असं माध्यम विखारी आणि विषारी प्रसार माध्यम भयानक आहे. म्हणजे त्याची कल्पना आपल्याला येईल. आपली मुलं काय बघतात, आपली मुलं काय बघतात ते आपण बघितलं तर कळेल. महापूर आल्यानंतर किंवा काल परवा प्लेन क्रॅश झाल्यानंतर सैरावैरा जळत जळत पडलेली माणसं जशी कोळसा झाली, ते प्लेन क्रॅश झालेलं दिसलं,
जिवंत माणसांचे मुर्दे कोळसावून पडलेले दिसले. काल त्या बातम्या पाहिल्यानंतर आणि त्यातल्या एकेका कहाण्या त्यांच्या पालकांच्या ऐकल्यानंतर मी विश्वास ठेवा सेकंदभर मी झोपलेलो नाही का माझ्या मेंदूत तो त्रास नाही आधी तो होत आहे. ते जसं दिसतं त्याहूनही भयानक जिवंत असून जळणं या पिढीचं होतंय हे या माध्यमातून. माझ्या बालपणी आणि तरुणपणी ब्लू फिल्म नावाचा प्रकार हा हजारात एखादा कुठला तरी मुलगा कुठेतरी बघत असेल तो लपून छपून कोपऱ्यात आज प्रत्येकाच्या खिशात ब्लू फिल्म संभ्रम युग आहे. आजच्या जगातल्या विज्ञान युगाने आजच्या पिढीपुढे मारीचे युग दिले. वाक्य अधोरेखित करतो मारीचे युग. परवा विचार करताना मला थोडा सुद्धा पहिल्यांदा म्हणतोय मारीच वर कांचन मृग वर सोनेरी हरिण सीता मैया पण भुलली आणि आतल्या मारीच्याने तिला ओढत ओढत नेलं. मर्यादांची लक्ष्मण रेषा उगाणली. रावणाने पळवलं. हे झालं रामायणाचं रामायण. पण आजचं रामायण कुठे वेगळं आहे. आज घर नाती पती पत्नी संबंध या सगळ्यांनीच लक्ष्मण रेषा सोडल्यात आणि अजून हवयचा महारोग आहे. अजून हवय तो मारीच. आणि मला इतरांपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे. तू 10,000 कोटीचा घोटाळा केलास तर मी 25,000 कोटीचा करीन. काल फेसबुकवर त्या माध्यमाचा योग्य उपयोग करताना मी कविता मला झाली. रेल्वेमध्ये गेलात रेल्वेत गेलात 5 लाख, विमानात गेलात 1 कोटी, रस्त्यावर माहित नाही, हत्या केली ठरलं नाही पण कुणी केली केव्हा केली कधी केली त्याच्यावर डर आहे. हे सगळं सामाजिक वातावरण घेऊन जेव्हा ही पिढी येते आपण काय शिकवणार. तुमच्याकडे उत्तम रांगोळी घालण्याची कला आहे, तुमच्याकडे ती कला आहे, पण अंगणच जर समजा चिखलाने बरबटलंय उचकटलंय ते जे ठिपके आहेत ते कुठे जातील घेऊन जातील ना. म्हणून माझ्या जिवलग मित्रांनो तुमचं अध्यापन कमी पडत नाही, माझी पुस्तकं कमी पडत नाहीत, माझं कंठातून बोलणं कमी पडत नाहीये. आव्हानच इतकं जबरदस्त आहे. एक दिवा अपुरा असेल तर त्या दिव्याला जोडून अजून दिवे लावणे केलं पाहिजे. आणि हे पण ज्याला आतून वाटेल त्याला. मी सगळ्यांना सांगत नाही कारण एकच सगळ्यांना आतून आवडायचं वेळ तुम्ही नेहमी मी म्हणजे आजची जरी पाहिली सांगायला हरकत नाही की आजची तारीख तुम्ही पाहाल पण तो ग्रोपॉट थोडा असतो आणि तो कशा रीतीने आपण बोलणार ऐकू येते ना. आणि समजा ऐकू नाही आलं तर पुढे काय बिघडते एवढं येईल तेवढं 15 मिनिटांनी पुन्हा हे ऐकण्यापेक्षा वेगळं काहीतरी धमाल करू असं मजा करतोय. म्हणजे मला नंतर गाडीतून जाताना कळणार आहे मी काय धमाल केली. मला हवं ते सांगितलं पण मी जास्त मनमोकळं. धन्यवाद सर. तर मला म्हणायचं आहे की मुळातच छान बरोबर. आणि का करतात तुम्हाला माहिती नाही. त्यांना कळलंय नाईट कॉलेजचं शिक्षण. मी तर म्हणेन पडदे सुद्धा अजून लावा आणि काळोख करा. बरोबर. त्यामुळे अंधार पाहिजे ना तर कळे वास्तव काय. गंमत सोडा पुढे बोलूया. हे जे प्रसार माध्यमांचं आता जे आहे हे मी सगळं तुम्हाला माहिती असलेलंच बोलतोय पण आव्हान काय ते मला पुढे बोलायचं.
जे तुम्हाला माहिती आहे ते मी बोलतोय, पण शेवटी पुढचं बोलण्यासाठी आधी तर ते बोललं पाहिजे ना. त्या ज्या पद्धतीने आता मुलं बघतायत, मी वाचक असाल तर तुम्हाला कळेल की मी जपून बोलतोय. आणि तुम्ही समजून घ्या, मुलींचं वयात येण्याचं प्रमाण 5, 6, 4 वर्षापर्यंत आलंय. मुलांचं तसंच आहे. पौगंडावस्था जी 16व्या 17व्या वर्षी सुरुवात होती, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं ऐवजी आता जन्मल्यापासून 3ऱ्या 4थ्या आणि कुठल्याही, हे केवढं मोठं आव्हान आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, मी एक शिक्षक आहे म्हणून चर्चा करू शकतो. वर्गातच कधी न गेलेला, नुसताच अंदाजे बोलणारा माणूस नाही बोलू शकतो. आणि त्यामुळे वर्गात सुद्धा मुला मुलींचं एकमेकाविषयी वाटणारं त्या पद्धतीचं आकर्षण, सतत ते बघणं. आणि तुम्हाला सांगू, रील्स नावाच्या गोष्टीची मुलांनाच कशाला, पालकांना, ज्येष्ठांना, आपल्याला सुद्धा कळत नकळत जी चटक लागली. आपली किती कामं राहतात. बरं, पुढे जाताना मी हेही सांगेन, मग त्याच्यात असं होऊ शकतं 100 रील्स बघताना 10 चांगली पण असतात. मध्ये लता मंगेशकर काहीतरी बोलल्यात, मला आवडतं. मध्ये काहीतरी अब्दुल कलामांची काही क्लिप आली, छान आहे म्हणून मी बघणारच. पण ते झाल्यानंतर मी जर नाव उच्चारणं अवघड अशा नटीच्या 5व्या घटस्फोटाबद्दल जर ऐकत असेल, तिला कदाचित माझ्या लाईक्समुळे पैसे मिळाले, मला काय. हे तारतम्य आता कुठल्याच पिढीला उरू नये याची दक्षता. ज्या कुठल्या मालिका चालू आहेत दूरदर्शनवर, म्हणजे या वाहिन्यांवर, 80-90% मालिकांच्या मध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार स्त्रियाच करतात. नंदा भाऊजाईंची नाती आणि संबंध, त्यासाठी केलेली कट कारस्थाने ही केवळ चित्रित केलेली कृत्रिम राहत नाहीत. हे असंच नातं असतं, याची मुळाक्षर तिथेच गिरवली जाते. विचार किती बोलता येईल. पण मी आपल्याला प्रेमाने सांगेन, मग आव्हान कुठलं आहे. सगळं तर बदलणं अवघड आहे. मला माहिती आहे ते, मी इतका भाबडा नाहीये, कवी असू नाही, स्वप्नाळू नाहीये. मला एकच वाटतं स्वतःला, आणि ते मला कसं बालपणी बाळकडून मिळालं. माझी आई साडी तिची फाटल्यामुळे सतत टाके घालत बसायची. नवीन परवडत नसत. 10 रुपयाची किचन साडी तेव्हा यायची. नव्या मुलींना माहिती नसेल, जुन्या शिक्षकांना माहिती असेल, तो यायचा एक मध्ये किचन साडी, तो विषय वेगळा, परवडायचा नाही. मी आईला एकदा विचारलं, ऐका, आणि त्याचा उपयोग मला माझ्या नाटकात एक वाक्यासाठी झाला. मी आईला म्हटलं, आई सारखी तू टाके घालतेस साडीला, कधी शिवली जाणार. आई पटकन वाक्य उच्चारली, बाळा 2 टाके जास्त घातले तर कदाचित साडी पूर्ण शिवली जाणार नाही, पण फाटलेल्याची लांबी तर कमी होईल. आईने घराचं वाक्य उच्चारलंय. तिने काही मला इथे 14 जून 2025 साली बोलण्यासाठी नाही उच्चारलं तिने 40 वर्षापूर्वी, पण फाटलेल्याची लांबी तर कमी होईल. तुमच्यासारख्या तरुण मुलींनी, तुमच्यासारख्या मुलांनी हे जर लक्षात घेतलं की बस सगळं नाही मी बदलू शकणार, पण माझ्या पुरता जर मी प्रतिष्ठापना केली माझ्या तऱ्हेने, मला वर्गाच्या बाहेर जाताना आज समाधान वाटलं पाहिजे की बस 1 तारखेला येणाऱ्या वेतनाचं मानधन झालं. कारण वेतन मोजता येतं, मानधन मोजता येतं. पगाराचं मानधन होण्यासाठी, समजा पगार आहे तुम्हाला 60,000 किंवा 80,000 किंवा 40,000, पण तो अमूल्य होण्यासाठी जो विषय आपण निवडलाय त्याच्या खोलात जर नेलं
तर आपोआपच त्यांना कळू शकतं की रील्समध्ये गुंतणं कसं, वेळ वाया घालवणं आहे. काय बघू नये आपण सतत सांगतोय, पण जीवलग मित्रांनो काय बघावंय कुठे सगळेच काही मोबाईल आपल्याला दडपता नाही येणार. माझ्या मुलांकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, पण तो जो साक्षेप लागतो, आणखी सोपा शब्द क्षमा करा, विवेक, आणखी पुढे जाऊन सार असार, सारासार निरक्षीर विवेक, तो जो साक्षेप आहे, तो जो वर्ग आपल्याला मिळाला आहे, जो विषय, साधी गोष्ट आहे. मी काही कोणाला प्रश्न विचारत नाही, मला उत्तर नको आहे, पण मी विचार मांडतोय. खरंच सांगूया आपण या मूल्य शिक्षणाची प्रयोगशाळेत आपण आहोत काय हो, सगळं पुस्तक आपण अभ्यासक्रमाचं पूर्ण करतो, पहिल्या प्रतिज्ञेबद्दल बोलतो. पहिली जी प्रतिज्ञा आहे ही नुसतीच एक औपचारिक स्नान न करता तर उडवावी तशी. प्रयोग तर करून पहा. मित्रमैत्रिणीनं, आज आपण नेहमीचा विषय वेगळा घेऊ. प्रतिज्ञा तुमच्या पुढे आहे ना, आपण समजावून तर घेऊया. सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे काय आहे, माझ्या देशाच्या परंपरेचा, उज्ज्वल परंपरेचा मला अभिमान आहे म्हणजे काय आहे. त्या उज्ज्वल परंपरा कुठल्या, ते 40 मिनिटं तुम्ही तसे बोललात म्हणून इथले मुख्याध्यापक, संचालक, अध्यक्ष लगेच असं म्हणणार नाहीत, कोळी वेळ फुकट घालवला, प्रतिज्ञेबद्दल बोललात, चला आज त्याची सीएल घ्या. तसं कोणी बोलणार नाही. पाठीवर शाबासकी देणार म्हणतो, खात्रीने बोलतोय. आणि मी हेही सांगतोय, हे न आवडणारी पण संचालक मंडळ मी महाराष्ट्रात पाहिलेलं, वाईट वाटतं. एकदा तर मी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अभ्यास वर्गात बोललो होतो, त्यांना रागही आला होता की तुम्ही अधिकारी फक्त फाईल काय तपासता, मुलांची मनं तपासता. हो, मी काही यांनी नाही सांगत आहे. जा माझ्या वर्गात आणि विचारा मराठीबद्दल, पाडगावकरांविषयी बोल, माडगुळकरांविषयी बोल, मुलांविषयी सांग, बघा ही आत्मस्तुती नाही. एक दिवस इन्स्पेक्शनला आमच्याकडे गृहस्थ आले, मला वरून बोलवलं. माझी काहीतरी केलेली फाईल सबमिट होती. त्यांनी माझं फाईल घेतली, फेकून दिली माझ्या तोंडावर, खास कर बाजूला होतो. आणि ते आमचे अध्यक्ष पण होते तिथे, उल्लेख करत नाही, ते पण मान्यवर आणि आदरणीयच होते, पण ते शिक्षणाधिकारी त्यांच्यावर आहे ना पुढे ग्रँट होते, तेव्हा त्यांना जपलं पाहिजे. दवणे काय जपलेलेच आहे. तोंडावर फेकून दिली फाईल माझ्या. आणि तिथे आमच्या आप्ते नावाचे क्लार्क पण होते, ते पण बघत राहिले. असं काय बघले, शांतपणे काय नाही, मला काय काय तुमचं काम, काय तुम्ही समाज पाडलाय, काय तुम्ही असं काही ते मला बोलत. आणि ती फाईल तिकडे आहे, त्याला क्षमा करा, फाईल तुम्ही फेकली, ती उचला तुम्ही. त्यांना इतका धक्का बसला, एक ज्युनियर टीचर असं बोलू शकतो. म्हणजे ती उचला तुम्ही, मागे क्षमा मागा आधी फाईलची. आणि योगायोग बघा, त्या अधिकाऱ्यांचा आडनाव पण गाठवे होत. म्हणजे आडनाव आणि जगणं इतकं एकत्र असतं. तिथे कोणी असेल तर क्षमा करा, त्यांच्याविषयी नाही, कोणी दिसते म्हणते तर सोडून द्या. पुढे आहे का, मी त्यांना म्हटलं, पुढे सांगायचं कारण आहे सर, माझं चुकलंही आहे, माझ्या चुका काढणं तुमचा अधिकार आहे, पण आपल्या हाताखाली काम करणारा एका अध्यापकाची चूक कशी सांगावी याचं एक शक्ती. हे मी काही उद्धटपणे नाही बोललो. मग माझं आडनाव कळलं, तुम्ही सर सॉरी, तेच उभे राहिले पटकन सॉरी. प्रवीण दवणे म्हणून माझं कौतुक नको आहे. कवी गीतकार म्हणून मला इथे लावलेलं नाहीये, मला इथे मराठीचा अध्यापक म्हणून लावलंय. मलाच नाही, तुम्ही कोणालाही तो मान दिला पाहिजे. हे मी का बोलू शकतो इथे. मी जे एकदा नाही दोनदा आलो आणि कदाचित
आणखी पुढे बरं बोलले भीतीनं तिसऱ्याला पण बोलव. सांगायची कारण आहे की अशा प्रकारे वेगवेगळ्या संवाद साधला त्या मंडळींना आवडला. पुढे जाताना मी सांगेन की प्रतिज्ञा जशी आहे त्याप्रमाणे वर्तमानपत्र आहे. माझी मुलगी जेव्हा लहान होती, शाळेत होती, तर शाळेत प्रयोगही केला त्यांचा, पण तो प्रयोग आम्ही पुढे नेला पालकांनी. काय प्रयोग होता माहिती आहे? छान होता. आजच्या पेपरमधली चांगली बातमी कुठली ती आणा उद्या. माझी मुलगी वेदश्री म्हणाली, बाबा एकही चांगली बातमी नाही हो. म्हटलं हे तुला कळलंही केवढी चांगली बातमी. तुझं म्हणणं आहे की असं जगात चाललंय जर तिला 6वीला कळलं असेल तर ती नुसती शिकणार नाही, ती नुसतीच साक्षर होणार नाही, तिचा एक नागरिक पण घडतो. मला वाईट वाटतं सांगायला, 75 वर्ष पूर्ण केलेले आपले लोकशाही पदवीधर घडवले, पण विद्याधर नाही घडले, ज्ञानोधर नाही घडले. स्वामी विवेकानंदांनी जो विचार तेव्हा सांगितला तो सांगून मी हलकेच समारोपाकडे वळेन. विवेकानंदांनी सांगितलं, काय सोपी आणि सुरेख व्याख्या आहे. त्यांनी म्हटलं, शिक्षणाची व्याख्या काय? बघा, एका सामाजिक आचार्यांनी, मी अध्यात्मिक फक्त बोललो नाही, आणि मी हे तुम्हाला सांगतो, माझं अध्यात्म पोथीतलं नाही, माझं अध्यात्म जपातलं नाही. एक साधन आहे की ज्याची त्यांनी करावी, पण माझं अध्यात्म हे माझ्या कर्मयोगी. माझ्या एका लेखाचं शीर्षक आहे, विद्यार्थी विठ्ठल आणि वर्ग ही पंढरी. आणि खरं सांगू, तुमचा विषय कुठलाही असो, माझी बहीण स्वतः एका विवेकानंद शाळेमध्ये भूगोल शिकवते, पण भूगोल शिकवते तेव्हा ती त्या दिशा, ते दल, ते सगळे नकाशे, ते सगळं करून पुन्हा काय बघायचं तर तुमच्या ट्यूबवर, काय ते युट्यूबवर ते सगळं सांगून वेगळं काहीतरी करते. तर असं वाटतं की अरे या मॅडम यायला पाहिजे. हे कुठे बीएड आणि डीएडला शिकवत नाही. बीएड आणि डीएडचे अभ्यासक्रम पुढे 35 वर्ष उपयोगी येत नाहीत. आपल्यामुळे त्यांचे अभ्यासक्रम सुधारायचे असतात. त्यामुळे विवेकानंदांची व्याख्या आहे, कंसातलं वाक्य बोलतो, अर्धवट उजेडामुळे हळूच डुलकी काढू नका. असं कोणी असेल तर रात्रशाळेचा तो किस्सा मी एवढंच सांगेन की त्यांची जी व्याख्या आहे बरोबर आहे. इतक्या वेळ एकच बोलणं, माईक नाही, तोच विषय, एकाच्या ऐवजी 3-3 इडल्या, जेवण, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मला सांगायचं आहे, हरकत नाही, पण मी इतका खडा बघताय ना, झोपून दे. मी सांगत होतो विवेकानंदांनी व्याख्या, त्यांनी असं म्हटलंय, सोपं आहे अगदी, मनुष्यत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. क्या बात आहे. मुद्दामून ते त्याच्याकडे पुस्तक, ते आणि एक पत्र आईचं त्या नावाचं पुस्तक बघा. एक पत्र आईचं मधले ती आई शिक्षिकाच आहे, पालक असून नाही. पत्र लिहिले मुलाला तिने, पत्र, वाढदिवसाला ते औक्षण करायला थांबले. ऐका, वाढदिवसाला औक्षण करायला थांबले, औक्षण. पण 22 वर्षाचा मुलगा का 21 वर्षाचा, तो रात्री उशिरा येतो, तो मद्यपान करतो. आई त्याच्या उशाला पत्र ठेवते की तुझ्यासारख्या मुलाकडून माझ्या काय अपेक्षा आहे. तुम्ही मला सांगा, अशा पत्राचं वाचन जर वर्गात केलं, शिक्षण नाहीये का?
मूल्य मूल्य ते कुठलं आहे? मूल्याबद्दल खूप बोललं जातं. मनुष्यत्वाचा विकास. आज विचार करा, जगाला गवसणी घालायला हरकत नाही, पण भारत देश सोडावासा वाटणं हा विचार रुजून कसा चालेल? आज तुम्ही लक्षात घ्या की नसतील इथे गुळगुळीत रस्ते, असेल इथे भ्रष्टाचार, आहे तिथे काही वाईट प्रथा, हे सगळं सुधारणारी माणसं जर परदेशी गेली तर देशाचं काय? मला नेहमी वाटतं सगळ्यात प्रचंड मोठं दुःख मला हे होत आहे की बुद्धिमान मुलांना भारतात राहावंसं वाटू नये अशी परिस्थिती. माझ्या जीवलग मित्रांनो, आपल्या तासाला 8वी 9वी असेल, 7वी असेल, 10वी असेल, थोडी चर्चा करून दृष्टिकोन तर देऊ शकतो. थोडं त्यांना स्वातंत्र्य सावरकरांचं सागरा प्राण तळमळाला ऐकवून सांगू तर शकतो त्याला की अरे जगात अनेक देश आहेत पण आईची झोपडी प्या. सांगू तर शकतो आपण. मला सांगा, विवेकानंदांनी मोबाईल जेव्हा अस्तित्वातच नव्हता त्या काळात जे वाक्य उच्चारले ते ऐकून तर मी थक्क झालो. त्यांनी वाक्य उच्चारले तेव्हा आपण सांगू शकतो ना ते म्हणाले आभासी जगात जगणं. पुन्हा वाक्य उच्चारतो, आभासी, भासमान, आभासी जगात जगणं म्हणजे दुसरा मृत्यू आहे. आज काय आहे? आज काय आहे? मला दुसऱ्यासारखं सुंदर व्हावंसं वाटतंय, मला दुसऱ्यासारखं कमनीय व्हावंसं वाटतंय, मला दुसऱ्यासारखं करोडपती व्हावंसं वाटतंय. हा आभास आहे. तुम्हाला मी सांगतो, आत्ता जर तुम्ही या क्षणी माझ्या घरी आला आणि माझ्या लेखन टेबलाकडे तुम्ही लक्ष घातलं, आज आता एका विषयावर मी लिहितोय, पुढे जर ते पुस्तक आलं तर त्याचं प्रकाशन आदरणीय पदाधिकाऱ्यांना सांगून इथेच करूया. आणि तो विषय आहे बहिणाबाई नावाचं विद्यापीठ. काटाळा मला, मॅडम आपण म्हणतोय पण आपण बहिणाबाई म्हटलं की आपल्याला फक्त अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर संपल्या बहिणाबाई. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला संपल्या बहिणाबाई. 2-4 कविता पुरता बहिणाबाई. पण मी ते लिहितोय कुठले व्यवसाय करण्यासाठी नाही, का मला कोणी सांगितलंय का मला कॉन्ट्रॅक्ट दिलाय 5 लाख रुपये घ्या. बहिणाबाई समजून घेताना मला कळते की अरे प्रकाशक मला काय मानधन देतील 15-20 हजार ते नंतर, पण मी केवढं समृद्ध होतोय. शिक्षक आहे म्हणून बहिणाबाईंनी धक्कादायक विधान केले. धक्कादायक. तुम्ही कोणी जळगाव खानदेशी असाल तर तुम्हाला मी मुद्रा करतो. या आमच्या आसोद्याच्या बहिणाबाईंनी खानदेशी बोलीत कविता लिहिल्या आहेत आणि त्यांनी लिहिले की अरे सतत छापखान्यात छापला जाऊन कागदही अज्ञानी राहतो, पण वाचणारा माणूस मात्र ज्ञानी होत नाही. मला तुम्ही सांगा की कागद छापला जातो पण तो शहाणा नाही होत. माणूस वाचतो तो तरी कोणी शहाणा. मनाविषयी त्यांनी म्हटलंय अरे मानसा मानसा. कधी होशील माणूस माणसाविषयी म्हटलंय, मनाविषयी म्हटलंय अरे मना तू कसा आहेस. देवाला जणू जागेपणी पडलेलं स्वप्न. हे सांगायचं कारण त्या बहिणाबाई मूल्य रुजवताय. तुम्ही पोळ्याचा सण साजरा करता 1 दिवस,
आणि उद्या मात्र बैलाला मारता. की शेतकऱ्यांना ती सांगते व्हॅल्यूज नाहीये. आपण घरातल्या नातेसंबंध कसा वागावा, आई वडिलांना उठल्यावर नमस्कार कसे करावे, हे मी तुम्हाला शिकवण वगैरे देत नाहीये. आपल्या घरातलं उदाहरण आहे की किती बरं वाटतं ज्येष्ठांचा आशीर्वाद जेव्हा घेतात. आता हे गेलं, आमच्या घरी आले होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. आमच्या खाली एक 5वी-6वीचा मुलगा होता. तुझा त्याला 100 पैकी 100 मार्क मिळायचे, नाईलाज म्हणून 101 नाही मिळायचे. इतकं हुशार होतं. त्याला मी काय म्हटलं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वाकून नमस्कार कर. तो त्यांच्यासमोर काय बोलला माहितीये, नाही वाकून नमस्कार करणं हे सरंजामशाहीचं प्रतीक आहे. त्याच्या वडिलांना मी एकच म्हटलं, नम्रतेने वाकल्यावर माणसाला उंची मिळते हे मूल्य नाहीये. विचार करा. संध्याकाळी शुभंकरोती वेळ, आज वेळ कमी असेल पण निरांजन लावायला किती सेकंद लागतात. देव मानणं न मानणं, कुठला मानणं तुमचा भाग आहे, पण एक ज्योत उजळणं आणि प्रार्थना हे मूल्य आहे की नाही. आणि त्याच वेळेला जर तिथे जर स्टेजवर हंबरला फुटतोय मोठ्याने आणि कसा काहीतरी चाललं जाते, कोणीतरी कुणाला अशी कोणी ढकलतंय, हे जर चित्र जर आपण पाहत राहिलो, त्या संध्याकाळी कुठले तरंग घरात येतील. मी एकच सांगतो नेहमी सांगतो आणि मी ते पाहायचा मला कोण प्रयत्न करतो. खरं सांगू, आपली मुलं काय किंवा वर्गातली मुलं काय आज अशी कशी झाली असं आपण दचकतो. पण मी नेहमी विचार करतो, बिया कुठल्या पेरल्यात ते. आज वेळ संपलाय आणि मी बोलणार नाही. दुडगूस चाललाय, काही कुणाला काही वाटतच नाहीये. 2 तासापूर्वी मुलगा दरीत पडलेली आई जर बाईट द्यायला तयार असेल, लगेच आता काय वाटलं ते मग काय झालं, तयार हो लगेच. कसं कठोर म्हणू शकत, काय होऊ शकत, कसला व्यापार, अश्रूंचा व्यापार करणार हे भयानक युग तुमच्या माझ्या पुढे आगमन. मी एकच विनंती करीन की शिक्षक समृद्ध असणं, त्याला उत्तम वेतन असणं आणि सन्मान असणं एक आग्रही भूमिका, एक व्यवहार म्हणून माझी आहे. पण त्याबरोबर आपण किती टोकाचं अमूल्य देतो, आपली काही भूमिका आहे की नाही. आणि म्हणूनच ते अमूल्य रुजवावं, ते मूल्य रुजवावं, ते अमूल्य रुजवावं, या प्रयत्नांसाठी आज इथे आपण एकत्र आहोत. सोमवारपासून बाहेर कदाचित पाऊस असेल, तो पाऊस तुमच्या अध्यापनातून सुरू व्हावा. नवीन रोपं वाट पाहत आहेत. माझे वाक्य तुम्हाला आठवतील. गेल्या वर्षीच्या 7वीच्या मुलांना 8वीला तुम्ही शिकवायला गेल्यावर तुम्ही पुन्हा आल्याचाच आनंद होईल, पण मुलांना वाटतं काही बदल झाले, तेच तर झाले, किंवा पुन्हा तेच काही होऊ शकतो, ते तुम्हाला कळतं. आणखीन एक मी सांगेन, पहिल्याच तासाला लगेच, मी माझ्याकडून सांगतोय, हे जर मी चुकत असेल तुम्ही गेल्यानंतर जवळ चुकले म्हणून सांगायला हरकत नाही. पहिल्याच तासाला लगेच पान नंबर 14 पुस्तक नाही आणलं, कृपया पुढे असं करू. सुट्टी कशी गेली, कुठे गेला होता? अच्छा, आजोळी गेला होतास. कुठे? अच्छा, नागपूरला. अच्छा, इथे कुठे? ताडोबाला गेला पाहिजे, बोला ना.
हे सगळं करून जेव्हा कणिक मळली जाते, हो की नाही, तर पुढे मग ते अध्यापन. पण असं पण नको पहिला तास काही नाही, बसलोय आपण बसलोय ते बसले सुखी आहे काय. आणि क्लास कंट्रोल म्हणजे काय, काही आवाज नाही, सारं कसं सामसून तरंग नाही आफळा. समज होऊ द्या. पुष्कळ माझा तर अनुभव आहे, या नव्या पिढीकडून आपल्याला खूप मिळतो. मी ग्रामीण कथा शिकवायचो, व अनेक शब्दांचे अर्थ मी त्या मुलांना विचारायचो. गप्पा मारा, बोला, काय करायला आपण निघाले ते पुढे. आणि इतक्या वर्ष तुम्ही अत्यंत विद्यार्थी प्रिय म्हणून जे नाव रुजवलं, ते नाव त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा झळकू द्या. वाचन संस्कृती रुजू द्या. तुम्ही कुठल्या तरी एका वाचनालयाचे सभासद व्हायलाच पाहिजे. एक 100-150 रुपयाचा एखादा दिवाळी अंक चांगला हा वेगवेगळ्या प्रत्येकाने ठरवून स्टाफ रूम मध्ये जर 10-12 दिवाळी अंक आले तर आदान प्रदान करून वाचणारे शिक्षक दिसले. माझ्या सुदैवाने मी ज्यांच्याकडे मराठी शिकलो त्यांची नावं ऐकली मग मी करा. पुन्हा गंमत म्हणजे मी त्यांचा रजिस्टर्ड विद्यार्थी नव्हतो. मी मुद्दामून परवानगी घेऊन वर्गात जायचो मराठी शिकायला. कोणाकडे? विख्यात कवयित्री शांताबाई शेळके. एम.ए. असताना मला सरोजिनी वैद्य, शंकर वैद्य, वसंत बापट मी मराठीतून केलं म्हणून हे दिग्गज मिळाले हो. पण हे दिग्गज होते हे आधी कळलं होतं कारण वाचन होतं. तुम्ही तसे आपल्या पुरता डायरी जगापुरता नाही. आज काय झालं, आज काय चुकलं की जसं माझ्याकडे नोंदी आहे, मी कदाचित परतीच्या प्रवासात पुन्हा बघीन तयारी केलेलं काय राहिलं, नवीन काय आलं, नवीन सुचलं. म्हणजे स्वतःला नांगरणी करतोय ना. केशवस्तुतांची ओळ आहे, नांगरल्या विण भुई बरी असे कितीतरी शेतकरी, पण सनदी राजपत्रित भाग्यवान कोण आहे. सनदी तेथे कोण वदा, हजारातून हजारात एखादा असतो की जो भाग्यवान. तरी न तेथून वनमाला, यशाची वनमाला, तरी न तेथून वनमाला आणायाला अटक तुम्हाला. मात्र गाता हा मंत्र चला, जपूर जागडे. जपूरजा म्हणजे समाधी, जपूरजा म्हणजे तंद्रा, जपूरजा म्हणजे धुंदे, जपूरजा म्हणजे उत्कटता, जपूरजा म्हणजे समतानता. ही जर आपल्या अध्यापनात लागायची असेल तर हा पेशा गोडच आहे. आपण गोड बोलूया. मग बघा, ये हृदयीचे ते हृदयी त्यातल्या जाणवू. आषाढी एकादशीच्या दिंड्या पालख्या निघालेल्या आहेत. आजपासून विद्यानिधीची पालखी उत्तम मनुष्यत्व घडवण्याच्या पंढरीकडे निघालेली आहे. आणि ती पालखी उचलण्यासाठी एक भाग्यवंत भोई म्हणून पालखीला सहज उचलण्यासाठी ज्याच्या लेखणीतून निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गीत लिहिलं गेलं, त्या माझ्यासारख्या कवीला तुम्ही बोलावलं. हे भाग्य मला तुमच्यामुळे मिळालं. काही तांत्रिक गोष्टीमुळे थोडं इथे तिथे झालं असेल, कारण मी पण माणूस आहे. तरी पण मी माझ्या परीने खूप प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.